बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभेला 48,000चं लीड मिळालं। त्यापेक्षा जास्त मताधिक्य विधानसभा निवडणुकीत मिळेल असा विश्वास युगेंद्र पवारांनी व्यक्त केला। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जो उमेदवार बारामतीतून उभा असेल त्याचा पराभव होईल अशी खात्रीही युगेंद्र पवारांना वाटते। तसंच बारामतीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यरत असल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, तुम्ही स्वाभिमान यात्रा बारामती विधानसभा मतदारसंघात काढताय, कसा प्रतिसाद लोकांचा मिळतो? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। तर बऱ्यापैकी आपण सगळी गावं घेतली, फक्त एक 10% गावं राहिली, ती पण आज उद्या कव्हर होतील। पण जिथं कुठं आपण चाललोय तिथं खूप चांगला प्रतिसाद आपल्याला आणि पवार साहेबांना मिळतोय। लोकांच्या काय भावना आहेत, काय मागण्या लोक सातत्यानं करतायत? लोकांचे किंवा सर्वसामान्य जनतेचे तेच प्रश्न आहेत, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून पुढच्या काळातही आपण त्याच्यावरच आपण काम करत राहू। पाण्याचा प्रश्न आहे किंवा बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, महिला धोरण, महिला संरक्षण याचा मोठा प्रश्न आहे। हेच जे 4-5 मुद्दे आहेत त्याच्यावर आपण काम करत आलोय। काल बारामतीमध्ये एक घटना घडली, एका मुलाचा खून झालेला आहे महाविद्यालयामध्ये, आणि त्यावरती आता तुम्ही कशा पद्धतीनं पावलं उचलणार आहात? नाही, खरं तर ही खूप धक्कादायक गोष्ट आहे। काल सकाळी 11:30 वाजता ती बातमी आमच्यापर्यंत आली। आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, धक्का बसला, वाईट वाटलं की बारामतीमध्ये हे सगळं होतंय। पूर्वी कधीच असं कधी झालं नव्हतं किंवा आमच्या कानावर कधी आलं नव्हतं, आणि त्याच्यामुळं आज आम्ही सगळे, ह्याच्या आधी पण आम्ही पोलिसांना सांगितलंय की बारामतीत गुन्हेगारी वाढत चालली आहे, आणि आज पण आम्ही सगळे इथल्या DYSPना जाऊन भेटणारे, त्यांना पत्र देणारे, त्यांना परत एकदा सांगणारे, विनंती करणारे की पहिला तुम्ही आम्हाला सगळ्यांना संरक्षण द्या। आणि फक्त काल जे TC कॉलेजमध्ये झालं तेवढंच नाही, मागच्या आठवड्यात पण काही लहान मुलींवर अत्याचार झालाय, महिलांवर अत्याचार होत चाललाय। हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे। पूर्वी बारामतीमध्ये पोलिसांचा एक दरारा असायचा, हे सगळे लोक, गुंड लोक असली सगळी कामं करायला घाबरायचे, पण आता तो दराराच राहिला नाही। कुठंतरी आता पोलिसांनी त्यांचं लक्ष खूपच वाढवलं पाहिजे, एवढीच विनंती आम्ही सगळे त्यांना करणार आहे। हे नेमकं होण्यामागची कारणं काय आहेत? कारण काय, आता चौकशी त्यांची चालू आहे, ते चौकशी झाल्यावर ते कारण कळतील। तुम्ही असं म्हणताय की पोलिसांचा दरारा कमी झालाय, आधी दरारा होता, आता दरारा नाहीये, तर ते त्यामागची कारणं काय असं तुम्हाला वाटतं? नाही, आता नक्की कारण काय आहे ते आपल्याला त्यांच्याशी जाऊन विचारावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल। पण चांगले जर कडक अधिकारी इथं आले तर एखाद्या वेळेस परत एकदा जे गुन्हेगारी वाढलीये ती कमी होईल। दोन राजकीय प्रश्न विचारतो। लोकसभेचं वातावरण आणि आता विधानसभेचं वातावरण, या दोन वातावरणामध्ये कसा फरक जाणवतो? लोकसभेच्या वेळेस पण आम्ही सुप्रियाताईंसाठी खूप फिरलो, त्यांचा प्रचार आम्ही सगळ्यांनी केला, साहेबांसाठी आम्ही फिरलो। तेव्हा बारामतीत एक दहशतीचं वातावरण होतं, दम दाटी, लोक भ्यायची, बोलायला पण भ्यायची, बाहेर यायला भ्यायची। आता पण थोडीफार ती भीती आपल्याला बघायला मिळते, पण ती आता कमी झालीये असं वाटतंय। कारण जिथं कुठं आपण चाललोय, विशेष म्हणजे आता वाड्या वस्त्या आपण फिरतोय जास्त करून, आणि तिथं गेल्यावर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय, हे लोकसभेला आपल्याला दिसलं नाही। मतदान पेटीत ते आपल्याला दिसलं किंवा जे काही रिझल्ट आले त्याच्यामधून ते दिसलं, पण आता हळूहळू सगळे लोक पण ओपन व्हायला लागलेत असं आम्हाला दिसतंय। खरं तर गेल्या काही दिवसापासून बारामतीतून कोण उमेदवार उभा असणार, तर तुमचं नाव चर्चेत आहे शरद पवार पक्षाकडून। अजितदादा असं म्हणतात की माझ्यापेक्षा दुसरा कोणतरी उमेदवार आमदार मिळायला पाहिजे, जेणेकरून कामाची तुलना करता येईल। कसं बघता या वक्तव्याकडे? शेवटी काय, दादा हे मोठे नेते आहेत आणि तो त्यांचा प्रश्न आहे, आणि उद्या उमेदवारी कुणाला मिळेल हे पवार साहेब ठरवतील।
पण दादांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? जरी तुम्ही आता म्हणता प्रत्येक वेळेस ठरलेलं उत्तर आहे की ते माझे काका आहेत, मी त्याच्यावरती कसं बोलणार, परंतु नाही खरं काका आहेत पण राजकीय विरोधक आहेत, म्हणून त्या अनुषंगाने मी प्रश्न विचारतो, कसं बघता याकडं? काय राजकीय विरोधक वगैरे असं मी तरी मानत नाही, कारण कुणाला विरोध करण्यासाठी मी इथं आलो नव्हतो किंवा आलो नाहीये, पण पवार साहेबांना कुणीतरी साथ दिली पाहिजे त्याच्यामुळं मी इथं खरं तर आलो आणि मी फिरायला लागलो. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर बारामतीमध्ये तुम्ही गेले काही दिवस फिरता आहात, तुम्ही म्हणता आहात की अद्यापपर्यंत कुठलीही उमेदवारी जाहीर झालेली नाही, ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस बोलू, परंतु आगामी जी फाईट दिसतीये आगामी काळात विधानसभेची, ती कशी असेल? नाही बघा काय आहे, आता तुम्ही पण बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रात आहात, नक्की उद्या काय होईल, कोणाला उमेदवारी मिळेल हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण ते आपल्या हातात नाही. शेवटी पवार साहेब हे पक्षाचे प्रमुख आहेत, जयंत पाटील साहेब आपले प्रदेश अध्यक्ष आहेत, सुप्रियाताई आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत, हे सगळे मोठे नेते आहेत, आणि जो काय निर्णय ते घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य करावाच लागेल. जो निकाल लोकसभेला लागला, बारामती विधानसभा मतदारसंघातून 48,000चं लीड मिळालं लोकसभेमुळे, आता विधानसभेला तसंच चित्र असेल असं वाटतं? विधानसभेला पण तसंच चित्र असेल, उलट 48,000पेक्षा जास्त लीड मिळेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आणि समोरच्या उमेदवाराचा पराभव होईल. जर आपल्याला लीड मिळालं मग अर्थातच. खूप खूप धन्यवाद. तर योगेंद्र पवार होते, जे लोकसभेला जे बारामती विधानसभा मतदारसंघातून लीड मिळालं तेच लीड पुढे देखील विधानसभेला मिळेल अशी जी शाश्वती आहे ती योगेंद्र पवारांना वाटते. आता नेमकं होतं काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.